हॅलो एव्हरीवन, मैत्रेय लॉ मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आपण ज्युडिशियल प्रोसेस ऍज अन इन्स्ट्रुमेंट ऑफ सोशल ऑर्डर हा आपला पॉइंट आज कव्हर करणार आहोत. मुंबई विद्यापीठाच्या LLM सेमिस्टर 2 च्या सिलेबसवर बेस्ड अशी ही लेक्चर सिरीज आपण घेत आहोत. त्यामधलं आजचं हे तिसरं लेक्चर आहे आपलं. या आधीचे जे 2 लेक्चर्स होते त्या दोन्ही लेक्चर्स मध्ये आपण ओव्हरव्ह्यू घेतला होता नेचर ऑफ ज्युडिशियल प्रोसेसचा. ज्युडिशियल प्रोसेस कशाला म्हणायचं, ज्युडिशियल प्रोसेस अंडर काय गोष्टी येतात, त्याचबरोबर कार्डिझोची ज्युडिशियल प्रोसेसची थिअरी काय सांगते, हे सर्व आपण त्या लेक्चर्स मध्ये पाहिलं होतं. आय होप तुम्ही ती दोन्ही लेक्चर्स पाहिले असतील आणि आजचं आपलं हे तिसरं लेक्चर आपण ज्युडिशियल प्रोसेस ऍज अन इन्स्ट्रुमेंट ऑफ सोशल ऑर्डर बघणार आहोत. ठीक आहे. सोशल ऑर्डर म्हणजे काय, सामाजिक व्यवस्था. हे बघा, असंच जर तुम्हाला आठवत असेल तर आपण लॉ ऍज अन इन्स्ट्रुमेंट ऑफ सोशल चेंज शिकलोय. फाउंडेशन पेपर 1 लॉ अँड सोशल ट्रान्सफॉर्मेशन जर तुम्हाला आठवत असेल तर त्यामध्ये लॉ ऍज अन इन्स्ट्रुमेंट ऑफ सोशल चेंज आपण शिकलेलो आहोत. आता आपण काय शिकतोय, ज्युडिशियल प्रोसेस ऍज अन इन्स्ट्रुमेंट ऑफ सोशल ऑर्डर, सामाजिक व्यवस्था आणि सामाजिक बदल. आता सामाजिक बदल हवा असेल तर कायदा लागतो आणि सामाजिक व्यवस्था हवी असेल तर ज्युडिशियल प्रोसेस लागते. हे आता आपल्याला इथे क्लिअर झालेलं आहे. त्यामुळे लॉ अँड जस्टिस या दोन्ही गोष्टी, या दोन्ही टर्म अत्यंत महत्वाच्या आहेत. कायदा आणि न्याय. बघा, एक गोष्ट आहे आणि दुसरी गोष्ट नाहीये. इमॅजिन करा की तुमची अशी सोसायटी आहे जिथे लॉज आहेत, खूप सारे लॉज आहेत, खूप आयडियल लॉज आहेत, पण ते लॉज इंटरप्रिट करणारी, डिस्प्यूट रिझॉल्व्ह करणारी अशी सिस्टीमच नाहीये, असं मेकॅनिझमच नाहीये, म्हणजे ज्युडिशियरी नाहीये, जस्टिस नाहीये, तर ते लॉज युजलेस होतील ना. त्याचबरोबर तुमच्याकडे ज्युडिशियरी आहे, जस्टिस सुद्धा दिला जातोय किंवा डिस्प्यूट रिझोल्युशनचं मेकॅनिझम सुद्धा आहे, पण ऍट द सेम टाइम तुमच्याकडे प्रॉपर लॉज नाहीये, तुमच्याकडे प्रॉपर प्रोसिजर नाहीये, प्रॉपर लिगल मेकॅनिझम नाहीये. तो लक्षात येतंय, लॉ अँड जस्टिस हे हातात हात घालून चालतात असं आपल्याला म्हणता येईल, किंवा ह्या दोन्ही गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. ओके, ठीक आहे. आपण आता हा पॉइंट बघूया, ज्युडिशियल प्रोसेस एज अन इन्स्ट्रुमेंट ऑफ सोशल ऑर्डर. आता ज्युडिशियल प्रोसेस इन इंडिया प्लेज अ वायटल रोल इन मेंटेनिंग सोशल ऑर्डर. सामाजिक व्यवस्था राखण्यासाठी म्हणून ज्युडिशियल प्रोसेसची म्हणजेच न्यायिक प्रक्रियेची जी काही भूमिका आहे ती अत्यंत महत्वाची आहे. आणि ही सोशल ऑर्डर ज्युडिशियल प्रोसेस कशा थ्रू मेंटेन करते किंवा कशाच्या माध्यमातून मेंटेन करते, तर पीस एस्टॅब्लिश करणं, स्टॅबिलिटी एस्टॅब्लिश करणं, जस्टिस, बॅलन्स विद इन सोसायटी. ओके, शांतता, स्थैर्य, न्याय आणि समतोल सोसायटीमध्ये आला तर सोसायटीमध्ये व्यवस्था तर निर्माण होणारच आहे. सो ज्युडिशियल प्रोसेस इन इंडिया प्लेज अ वायटल रोल इन मेंटेनिंग सोशल ऑर्डर बाय इन्शुरिंग पीस, स्टॅबिलिटी, जस्टिस अँड बॅलन्स विद इन सोसायटी. ओके, social order refers to a condition where individuals and institutions functions harmoniously, respecting laws and each other's right. बघा, सोशल ऑर्डर, समाजामध्ये व्यवस्था आहे असं आपल्याला कधी म्हणता येईल, जेव्हा प्रत्येक व्यक्ती ही एकमेकांच्या हक्कांचं संरक्षण करत असेल किंवा एकमेकांच्या हक्कांचा आदर करत असेल. म्हणजे जसं तुला फ्री स्पीच आहे तसंच मलाही आहे, त्यामुळे तुझ्या फ्री स्पीचचा आदर करणं हे माझं कर्तव्य आहे. ओके, त्याचबरोबर प्रत्येक व्यक्तीचा काही ना काहीतरी राईट आहे, जसे फंडामेंटल राईट्स तुम्हाला आहेत तसेच इतर व्यक्तींना पण आहेत. या असा जर विचार सर्वांनी केला तर काय होईल, एक हार्मोनियस फंक्शन आपल्याला दिसून येईल इंडिव्हिज्युअल्स आणि इन्स्टिट्यूशन्स मध्ये, आणि त्यातून सोशल ऑर्डर म्हणजे समाजामध्ये व्यवस्था, समाजामध्ये स्थैर्य निर्माण व्हायला मदत होईल. The judiciary ensures that disputes are resolved through legal means rather than force. आपले जे ज्युडिशियरी आहे, न्यायालय आहेत, न्यायिक प्रक्रिया, ज्युडिशियल प्रोसेस आहे, ते काय इन्शुअर करते, तर कायदेशीर मार्गानं जे काही आपले जे काही डिस्प्यूट्स आहेत, जे काही वाद आहेत, विवाद आहेत, ते कायदेशीर मार्गानं सॉल्व्ह झाले पाहिजेत. फोर्स नाही अप्लाय झाला पाहिजे. म्हणजे एखाद्या व्यक्तीचा जर फंडामेंटल राईट व्हायोलेट होत असेल आणि तो व्हायोलेट करणारं किंवा त्या फंडामेंटल राईट्सला हॅम्पर करणारं जर स्टेट असेल, तर ती व्यक्ती जर फोर्स अप्लाय करायला लागली किंवा ती व्यवस्थेच्या विरोधात जायला लागली तर
काय तयार होईल? सोशल ऑर्डर राहील का समाजात? नाही राहणार. त्यामुळे लीगल मीन्सला, कायदेशीर मार्गांना, सनदशीर कायदेशीर मार्गांना फार जास्त महत्व असलेलं आपल्याला दिसून येतं. देअर बाय प्रिव्हेंटिंग केऑस. आता ह्यातून काय होतं? केऑस प्रिव्हेंट होतो रॅदर दॅन अँड प्रमोटिंग अँड ऑर्गनाइज सोशल स्ट्रक्चर. आणि ह्यातून एक सोशल ऑर्गनाइज स्ट्रक्चर सुद्धा प्रमोट होतं. लीगल मीन्स वापरले रॅदर दॅन फोर्स तर आपल्याला एक ऑर्गनाइज सोशल स्ट्रक्चर दिसतं आणि जी केओटिक सिच्युएशन तयार होऊ शकते विदाउट लीगल मीन्स ती अवॉइड होते किंवा प्रिव्हेंट होते. Okay. In this sense, the judicial process is not merely a dispute resolution mechanism, but also powerful instrument of social control, regulation and transformation. आता हे सगळं पाहिल्यानंतर आपल्याला एक लक्षात येतं की ज्युडिशियल प्रोसेस म्हणजे फक्त दोन व्यक्तींमध्ये किंवा स्टेट आणि व्यक्तीमध्ये किंवा दोन स्टेटमध्ये झालेलं भांडण सॉल्व्ह करण्यासाठीचं मेकॅनिझम नाहीये, फक्त मेअर डिस्प्यूट रिझोल्युशन मेकॅनिझम नाहीये. तर ज्युडिशियल प्रोसेस काय आहे? सोसायटीमध्ये कंट्रोल एस्टॅब्लिश करण्याचं इन्स्ट्रुमेंट आहे. आणि ह्या सगळ्या थ्रू काय होणार आहे? रेग्युलेशन ट्रान्सफॉर्मेशन थ्रू हे जे आपलं सोशल ऑर्डर आहे ती सोशल ऑर्डर मेंटेन होणार आहे किंवा सोशल ऑर्डर क्रिएट होणार आहे. सामाजिक व्यवस्था राखण्यासाठी म्हणून ज्युडिशियल प्रोसेस अत्यंत महत्वाची भूमिका बजावताना आपल्याला इथे दिसून येते. दिस रोल इज डीपली रुटेड इन कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. आता हा जो काही रोल आहे ज्युडिशियल प्रोसेसचा तो कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियामध्ये डीपली रुटेड असलेला आपल्याला दिसून येतो. विच एनविजन्स द ज्युडिशरी ॲज गार्डियन ऑफ जस्टिस अँड प्रमोटर ऑफ सोशल वेलफेअर. आपल्याला माहिती आहे आर्टिकल 32 आहे, 226 आहे, गार्डियन ऑफ जस्टिस आहेत ना या सगळ्या गोष्टी. आणि ज्युडिशरीला काय दिलेले आहेत? काही राईट्स दिलेले आहेत आपल्या कॉन्स्टिट्यूशनने की ज्युडिशरीचं हे काम आहे. सेपरेशन ऑफ पॉवर मेकॅनिझम मध्ये लेजिस्लेचरचं काही काम आहे, एक्झिक्युटिव्हचं काही काम आहे आणि ज्युडिशरीचं पण काहीतरी काम आहे. तर हे ज्युडिशरीचं काम जे कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियाने सांगितलेलं आहे फंक्शन आणि त्याचबरोबर सेपरेशन ऑफ पॉवर थ्रू ते ज्युडिशरी कशा पद्धतीने सेपरेटली वर्क करेल किंवा कशा पद्धतीने ज्युडिशरीचं ओव्हरऑल काम चालेल, त्याचबरोबर हेरार्की काय असेल, सुप्रीम कोर्ट, हाय कोर्ट, सबऑर्डिनेट कोर्ट, तर हे सगळं आपल्याला कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियामध्ये दिसून येतं. सो यातून आपल्याला लक्षात येतं की ज्युडिशरी गार्डियन ऑफ जस्टिस आहे आणि प्रमोटर ऑफ सोशल वेलफेअर सुद्धा आहे आणि हे सगळं असल्यामुळे सोशल ऑर्डरचं इन्स्ट्रुमेंट आहे ज्युडिशियल प्रोसेस. ओके, क्लिअर आहे इथपर्यंत? आता पुढे बघूया. द प्रायमरी कॉन्ट्रीब्युशन ऑफ ज्युडिशियल प्रोसेस टू सोशल ऑर्डरिंग लाईज इन डिस्प्यूट रिझोल्युशन अँड ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ जस्टिस. बघा, जे प्रायमरी कॉन्ट्रीब्युशन आहे, जे प्राथमिक काहीतरी ज्युडिशियल प्रोसेस आपल्याला देतंय ते आहे सोशल ऑर्डरिंग लाईज इन डिस्प्यूट रिझोल्युशन मेकॅनिझम. म्हणजे एखादा डिस्प्यूट रिझॉल्व्ह केल्यानंतर आणि जस्टिस ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये किंवा ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ जस्टिस मध्ये न्याय दिल्यानंतर काय क्रिएट होतंय? सोशल ऑर्डरिंग क्रिएट होत आहे. सामाजिक व्यवस्था कशाच्या माध्यमातून आपल्या समोर येते? तर डिस्प्यूट रिझोल्युशन अँड ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ जस्टिसच्या माध्यमातून समोर येताना दिसते. कोर्ट्स प्रोव्हाइड अ स्ट्रक्चर अँड इम्पार्शियल फोरम वेअर कॉन्फ्लिक्ट बिटवीन इंडिव्हिज्युअल्स, ग्रुप्स अँड स्टेट कॅन बी रिझॉल्व्ड अकॉर्डिंग टू एस्टॅब्लिश लीगल प्रोसिजर्स. कोर्ट्स आपल्याला काय प्रोव्हाइड करतात? तर स्ट्रक्चर आणि इम्पार्शियल फोरम प्रोव्हाइड करतात. एक आपल्याला माध्यम मिळतं किंवा एक प्लॅटफॉर्म मिळतो की जिथे आपण आपले डिस्प्यूट्स, इंडिव्हिज्युअल्सचे डिस्प्यूट्स, ग्रुप्सचे डिस्प्यूट किंवा स्टेट्सच्या रिलेटेड जे काही कॉन्फ्लिक्ट्स असतील तर ते रिझॉल्व्ह करू शकतो एस्टॅब्लिश लीगल प्रोसिजर्स वापरून. ठीक आहे. बाय एन्शुअरिंग दॅट जस्टिस इज डिलिव्हर फेअरली विदाउट बायसेस. आता याच्या माध्यमातून काय मिळतं किंवा काय हातात येतं? तर जस्टिस डिलिव्हर्ड फेअरली विदाउट बायस. कुठल्याही प्रकारचा बायस न ठेवता ज्युडिशियरी काय करते? तर न्याय प्रोव्हाइड करते. आता ज्युडिशियल प्रोसेसचा अर्थ जर तुमच्या लक्षात असेल तर केस तयार होण्यापासून म्हणजे केस फाईल करण्यापासून ते न्याय मिळेपर्यंत ज्या ज्या गोष्टी इन्व्हॉल्व्ह होतात त्या ज्युडिशियल प्रोसेसचा भाग असतात असं आपण म्हटलं होतं. तर न्यायाकडे जाण्यासाठी म्हणून काय आहे? न्यायिक प्रक्रिया आहे. सो ही न्यायिक प्रक्रिया काय इन्शुअर करते? तर हे जे न्याय आहे तो न्याय फेअर असला पाहिजे आणि विदाउट बायस असला पाहिजे. त्याचबरोबर ज्युडिशरी डिस्करेजेस इंडिव्हिज्युअल्स फ्रॉम टेकिंग द लॉ इन टू देअर हँड्स. स्वतःच्या हातात कायदा घ्यायचा नाहीये. त्याच्यासाठी प्रॉपर मेकॅनिझम आहे, ज्युडिशियल प्रोसेस आहे, ज्युडिशरी आहे. सो कायदेशीर
मार्गानं जाऊन डिस्प्यूट रिझॉल्व्ह करण्यासाठीचं मेकॅनिझम कोण प्रोव्हाइड करतं? ज्युडिशरी प्रोव्हाइड करते. त्यामुळे सोशल ऑर्डर मेंटेन राहते आणि त्यामुळे ज्युडिशियल प्रोसेस हे इन्स्ट्रुमेंट ऑफ सोशल ऑर्डर आहे. This this not only maintains peace but also strengthen public confidence in legal system. आता यातून काय होतं? फक्त पीस मेंटेन होतं म्हणजे शांतता प्रस्थापित होते इतकंच होतं का? तर नाही. पब्लिकचा कॉन्फिडन्स सुद्धा वाढतो लिगल सिस्टीमवरचा आणि त्याचबरोबर सोशल स्टॅबिलिटी आणि डिसिप्लिन सुद्धा येतो. ज्युडिशियल प्रोसेसच्या माध्यमातून पीस मेंटेन होण्याबरोबरच शांतता प्रस्थापित होण्याबरोबरच लोकांचा न्याय व्यवस्थेवरचा लोकांचा कायदेशीर मार्गांवरचा जो विश्वास आहे तो वाढतो आणि त्यातून स्टॅबिलिटी आणि डिसिप्लिन सुद्धा आपल्या समोर येताना दिसतो. अनदर क्रुशियल ऍस्पेक्ट ऑफ ज्युडिशियल प्रोसेस इज द एन्फोर्समेंट अँड प्रोटेक्शन ऑफ फंडामेंटल राईट. ज्युडिशियल प्रोसेसचा एक महत्वाचा क्रुशियल ऍस्पेक्ट आहे तो म्हणजे एन्फोर्समेंट अँड प्रोटेक्शन ऑफ फंडामेंटल राईट्स. Citizens can directly approach the Supreme Court of India under Article 32 and High Courts under Article 226. सिटीजन्स जे आहेत जर नागरिकांचा कोणताही फंडामेंटल राईट व्हायोलेट झाला पार्ट 3 ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन मधला तर आपल्याला माहितीये की नागरिक कुठे जाऊ शकतात? डायरेक्ट हायकोर्टात जाऊ शकतात अंडर आर्टिकल 30, डायरेक्ट सुप्रीम कोर्टात जाऊ शकतात अंडर आर्टिकल 32 अँड हाय कोर्ट मध्ये जाऊ शकतात अंडर आर्टिकल 226 फॉर देअर प्रोटेक्शन ऑफ राईट्स. Through the power of judicial review, courts examine the validity of laws and executive actions, strike them down if they violate constitutional provisions. ज्युडिशियल रिव्ह्यूची कन्सेप्ट आपल्याला माहिती आहे की ज्युडिशियरी काय करते? एक्झामाइन करते की जो पर्टिक्युलर लॉ आहे तो व्हॅलिड आहे का, कॉन्स्टिट्यूशनच्या प्रोव्हिजन्सला धरून आहे का, जस्ट फेअर रिझनेबल आहे का आणि त्याचबरोबर जर एक्झिक्युटिव्हने कोणती ऍक्शन घेतलेली असेल तर ती फेअर आहे का त्याचं रिव्ह्यू करण्याचं काम ज्युडिशियरी करत असते. त्यालाच आपण काय म्हणतो? ज्युडिशियल रिव्ह्यू म्हणतो. कारण जर कुठली एक्झिक्युटिव्ह ऍक्शन, एक्झिक्युटिव्हचं काय काम आहे? इम्प्लिमेंटेशन ऑफ लॉ करणं. लॉ मेकिंगचं काम लेजिस्लेचर करतं आणि इम्प्लिमेंटेशनचं काम कोण करतं? एक्झिक्युटिव्ह करतं. म्हणजे इम्प्लिमेंटेशन करत असताना जर एक्झिक्युटिव्हने कोणतेही अनलॉफुल मीन्स वापरले किंवा अनकॉन्स्टिट्युशनल मीन्स वापरले तर ते स्ट्राईक डाऊन करण्यासाठी ज्युडिशियल रिव्ह्यू आहे. दिस एन्श्युअर्स दॅट एक्सरसाइज ऑफ पॉवर बाय द स्टेट रिमेन्स विदिन लीगल लिमिट्स अँड प्रिव्हेंट आर्बिट्ररी गव्हर्नन्स. आता हे काय इन्श्युअर करतं? पॉवरचं जे एक्सरसाइज आहे बाय स्टेट रिमेन्स विदिन लीगल लिमिट्स, ते लीगल लिमिट्स मध्ये राहील आणि प्रिव्हेंट करेल आर्बिट्ररी गव्हर्नन्स. आर्बिट्ररी गव्हर्नन्सला प्रिव्हेंट करेल. ओके. बाय सेफगार्डिंग राईट्स अँड इन्शुअरिंग अकाउंटेबिलिटी द ज्युडिशरी प्लेज अ की रोल इन मेंटेनिंग सोशल बॅलन्स अँड प्रिव्हेंटिंग इनजस्टिस. बाय सेफगार्डिंग राईट्स, बघा राईट्स सेफगार्ड करून आणि अकाउंटेबिलिटी एन्श्युअर करून ज्युडिशियरी काय करते? आता याच्या माध्यमातून काय होतंय? राईट्सचं सेफगार्डिंग होतंय ना अंडर आर्टिकल 32 आणि 226. रिट पिटिशन दाखल करता येते अंडर आर्टिकल 32 जर कोणत्याही फंडामेंटल राईटचं व्हायोलेशन झालं असेल तर. तर त्या माध्यमातून काय होतंय? सेफगार्डिंग ऑफ राईट होतंय आणि अकाउंटेबिलिटी एन्श्युअर होतीये. बघा एक्झिक्युटिव्ह ऍक्शनचं जेव्हा एक्झामिनेशन केलं जातं, व्हॅलिडिटी ऑफ लॉचं एक्झामिनेशन केलं जातं, रिव्ह्यू केलं जातं ज्युडिशियल प्रोसेस थ्रू, ज्युडिशियल रिव्ह्यूच्या माध्यमातून, तर तिथे काय एन्श्युअर होतं? अकाउंटेबिलिटी एन्श्युअर होते. सो आपल्याला इथे काय समजतं? तर ज्युडिशियरी प्लेज अ की रोल इन मेंटेनिंग सोशल बॅलन्स अँड प्रिव्हेंटिंग इनजस्टिस. ज्युडिशियरीचा जो रोल आहे, न्यायालयाची जी भूमिका आहे ती सोशल बॅलन्स मध्ये आणि इनजस्टिस प्रिव्हेंट करण्यामध्ये अत्यंत महत्वाची आणि मोलाची असलेली आपल्याला दिसून येते. The judicial process also acts as an instrument of social ordering by promoting social justice and equality. Judicial process अजून एक काम करते ते म्हणजे इन्स्ट्रुमेंट ऑफ सोशल ऑर्डरिंग. कसं इन्स्ट्रुमेंट ऑफ सोशल ऑर्डरिंग ठरते ज्युडिशियल प्रोसेस? तर प्रमोटिंग सोशल जस्टिस अँड इक्वॅलिटी. सामाजिक न्याय आणि समतेला सुद्धा ज्युडिशियल प्रोसेस प्रमोट करताना आपल्याला दिसून येते. Courts have actively addressed issues such as caste discrimination, gender inequality, bounded labor and child exploitation. Again जर तुम्हाला फाउंडेशन पेपर 1 लॉ अँड सोशल ट्रान्सफॉर्मेशन आठवत असेल तर त्यामध्ये आपण हे सगळे इश्यूज, सोशल इव्हिल डिस्कस केले होते.
जसं की कास्ट डिस्क्रिमिनेशन, जेंडर इनइक्वॅलिटी, बाउंडेड लेबर, चाइल्ड एक्सप्लॉयटेशन, आणि त्यामध्ये ज्युडिशियरीची भूमिका सुद्धा बघितली होती की ज्युडिशियरीने, लॉजने हे सगळे इश्यूज कसे टॅकल केले आहेत, सोशल चेंज मध्ये लॉची भूमिका काय आहे, आणि त्याच्या पुढे जाऊन आता आपण बघतोय की ज्युडिशियल प्रोसेसच्या माध्यमातून हे सगळे इश्यूज कशा पद्धतीने टॅकल केले जातात थ्रू प्रोग्रेसिव्ह इंटरप्रिटेशन ऑफ लॉज. बघा, प्रोग्रेसिव्ह इंटरप्रिटेशन दिलं जातं लॉजचं बाय ज्युडिशियरी. द ज्युडिशियरी हॅज एक्सपांडेड द स्कोप ऑफ राईट्स अँड एन्शुअर्ड प्रोटेक्शन फॉर वल्नरेबल सेक्शन्स ऑफ सोसायटी. जे वल्नरेबल सेक्शन्स आहेत सोसायटीचे, त्या सेक्शन्ससाठी म्हणून प्रोटेक्शन प्रोव्हाइड करण्याचं काम कोण करतं, तर ज्युडिशियरी करत असलेली आपल्याला दिसून येते थ्रू देअर प्रोग्रेसिव्ह इंटरप्रिटेशन. आता एक्झाम्पल्स बघू शकतो आपण की इंदिरा स्वाहानी वर्सेस युनियन ऑफ इंडियाची केस आहे की ज्यामध्ये सुप्रीम कोर्टाने इंट्रोड्यूस केली कन्सेप्ट ऑफ क्रीमी लेअर टू एन्श्युअर रिझर्वेशन बेनिफिट्स रीच टू ट्रूली डिसएडव्हान्टेज. बघा, जे डिसएडव्हान्टेज आहेत, ऑलरेडी डिसएडव्हान्टेज आहेत, तो त्यांच्यापर्यंत रिझर्वेशनचे बेनिफिट्स पोहोचले पाहिजेत. आपल्याला माहिती रिझर्वेशन काय आहे, अफर्मेटिव्ह ऍक्शन आहे, प्रोटेक्टिव्ह डिस्क्रिमिनेशन आहे, इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ अंडर आपण रिझर्वेशन ही कन्सेप्ट बघितलेली आहे. तिथे रिझर्वेशन जेव्हा सरसकट सर्वांना दिलं जातं तेव्हा रिझर्वेशन घेणाऱ्यांमध्ये सुद्धा आपल्याला एक लेअर दिसून येतो, एक किंवा एक डिस्टिंक्शन दिसून येतं की काही लोक मोर प्रिव्हिलेज्ड आहेत. सो ओबीसीच्या कंटेक्स्टमध्ये, अदर बॅकवर्ड क्लासेसच्या कंटेक्स्टमध्ये क्रीमी लेअर ही कन्सेप्ट इंदिरा स्वाहानी वर्सेस युनियन ऑफ इंडियाच्या केसमध्ये आपल्या समोर आली, ज्यामध्ये पर्टिक्युलर उत्पन्न असलेले जे काही लोक आहेत, जे चांगलं अर्न करत आहेत, ज्यांनी स्वतःच्या जीवनाचा दर्जा उंचावलेला आहे, सो त्यांना वगळून इतरांना रिझर्वेशन देण्यात यावं, जेणेकरून रिअल बेनिफिट्स मिळतील जे ट्रूली डिसएडव्हान्टेज आहेत त्यांना. सो हे किती प्रोग्रेसिव्ह इंटरप्रिटेशन आहे. इथे आपल्याला दिसतं ना की ज्युडिशियल प्रोसेसने किंवा ज्युडिशियरीने दिलेलं हे अत्यंत प्रोग्रेसिव्ह इंटरप्रिटेशन आहे. त्याचबरोबर डिम्पल गुप्ता वर्सेस राजीव गुप्ता ही केस आहे जिथे मेंटेनन्स राईट वेअर एक्सटेंडेड टू इलिजिटिमेट चिल्ड्रन. जे वैध विवाहातून जन्माला न आलेली जी मुलं आहेत, म्हणजे जे इलिजिटिमेट चिल्ड्रन आहेत, त्यांच्या राईट्स, त्यांच्या मेंटेनन्स राईट साठीची ही केस होती आणि त्यामध्ये कोर्टाने मेंटेनन्स राईट त्यांना सुद्धा एक्सटेंड केले. इलिजिटिमेट आहेत त्याच्यामध्ये त्या चिल्ड्रन्सची काहीच चूक नाहीये, त्या लहान बालकांची काहीच चूक नाहीये. ओके, त्यामुळे त्यांना मेंटेनन्स मिळाला पाहिजे, त्यांचं स्टँडर्ड ऑफ जे काही लिव्हिंग आहे किंवा त्यांचं जे काही जीवन आहे ते व्यवस्थित गेलं पाहिजे, यासाठी मेंटेनन्स राईट इम्पॉर्टंट आहे असं कोर्टानं सांगितलं. सो रिफ्लेक्टिंग द कोर्ट्स कमिटमेंट टू फेअरनेस अँड इन्क्लुझिव्हिटी. आता यातून आपल्याला काय दिसलं की जे इलिजिटिमेट चिल्ड्रन आहेत, जे व्हॅलिड मॅरेज मधून जन्माला न आलेली मुलं आहेत, त्या मुलांना सुद्धा मेंटेनन्स राईट दिले जात आहेत किंवा त्यासाठी कोर्ट स्टँड घेत आहे. सो यातून आपल्याला काय दिसतं, ज्युडिशियरीची कमिटमेंट दिसते की फेअरनेस पण इन्शुअर झाला पाहिजे आणि इन्क्लुझिव्हिटी पण असली पाहिजे, सर्वसमावेशकता असली पाहिजे. सर्व मुलं सारखी आहेत, सर्वांना व्यवस्थित आयुष्य जगण्याचा अधिकार आहे. सो इथे मेंटेनन्स राईट इलिजिटिमेट चिल्ड्रनला सुद्धा कोर्टानं दिलेला दिसून येतो. ओके, द ज्युडिशियरी हॅज played a protective role in eliminating social evils and protecting human dignity. समाजामध्ये ज्या कुप्रथा आहेत, जसं आपण फाउंडेशन पेपर 1 मध्ये अनेक कुप्रथा अभ्यासल्यात, सो आपल्याला माहिती आहेत काही काही कुप्रथा आहेत, सो त्या इलिमिनेट करण्यामध्ये सुद्धा ज्युडिशियरीने अत्यंत महत्वाची भूमिका बजावलेली आहे. आणि त्यातून काय करत आहे ज्युडिशियरी, ह्युमन डिग्निटी प्रोटेक्ट करत आहे. बघा, आपल्याला माहिती आहे आर्टिकल 21 अंडर राईट टू लाईफ आहे, पण राईट टू लाईफ इज नॉट ओनली इक्वल टू मेअर एक्झिस्टन्स. म्हणजे तुम्ही फक्त जगताय आणि श्वास घेताय म्हणजे तुम्ही जिवंत आहात असं नाही, तर डिग्निफाईड ह्युमन एक्झिस्टन्स इज ऑल्सो इम्पॉर्टंट टू लिव्ह लाईफ अंडर आर्टिकल 21. ओके, राईट टू लाईफ जर तुम्हाला हवा असेल खराखुरा, तर ह्युमन डिग्निटीला सुद्धा इम्पॉर्टन्स देणं अत्यंत गरजेचं आहे. In Lily Thomas versus Union of India, the court held that religious conversion cannot be used as a means to justify bigamy, thereby upholding gender justice. लिली थॉमस वर्सेस युनियन ऑफ इंडिया या केसमध्ये सांगितलं होतं की तुम्ही एका पर्टिक्युलर रिलीजन मध्ये मल्टिपल मॅरेज अलाउड आहेत म्हणून तुम्ही जर रिलिजियस कन्व्हर्जन करत असाल तर ते
योग्य नाही आहे किंवा इट कॅनॉट बी युज ऍज अ मीन्स टू जस्टिफाय बायगॅमी. बहुपत्नीत्वाला जस्टिफाय करण्यासाठी म्हणून तुम्ही रिलिजियस कन्व्हर्जन वापरू शकत नाही. आणि त्यातूनच जेंडर जस्टिस काय अपहोल्ड केलेलं आपल्याला दिसून येतं. अगेन पानीबेन वर्सेस स्टेट ऑफ गुजरात अँड राजालाल सिंग वर्सेस स्टेट ऑफ झारखंड या केसमध्ये स्ट्रिक्ट अप्रोचेस वेअर अडॉप्टेड टू कॉम्बॅट डावरी रिलेटेड क्राईम्स. डावरी रिलेटेड जे काही क्राईम्स होते, जे आपल्याला माहिती आहे डावरी प्रथा जी आहे किंवा हुंडा प्रथा जी काही आहे ती सोशल इव्हिल आहे. These decisions demonstrate how the judicial process intervenes to curb harmful social practices and uphold moral and legal standards in society. So या डिसिजन्सच्या माध्यमातून आपल्याला काय समजतं की ज्युडिशियल प्रोसेसने इंटरव्हीन केल्यानंतर काय होतंय, हार्मफुल सोशल प्रॅक्टिसेस करब होत आहेत आणि अपहोल्ड होतंय मॉरल अँड सोशल स्टँडर्ड इन सोसायटी. एक चांगली सोसायटी आपण या ज्युडिशियल डिसिजन्सच्या माध्यमातून बघू शकतोय की जी जस्ट आहे, फेअर आहे आणि त्याचबरोबर जिथे जेंडर जस्टिस आपल्याला दिसून येतो, त्याचबरोबर हार्मफुल सोशल इव्हिल सोशल प्रॅक्टिसेसला ज्युडिशियरी विरोध करताना दिसून येते. हे सगळं अत्यंत महत्वाचं आहे एखाद्या सोसायटीसाठी मॉरल आणि लिगल स्टँडर्ड मेंटेन करण्यासाठी सोसायटीमध्ये. Further, the judiciary has taken significant steps to protect vulnerable groups. आपल्याला माहितीये चिल्ड्रन, वुमन आणि दलित और बॅकवर्ड क्लासेस हे सगळे कशाच्या अंडर येतात, वल्नरेबल ग्रुप्सच्या अंडर येतात, ट्रायबल्स. ओके, सो यांच्या रिहॅबिलिटेशनसाठी किंवा यांच्या राईट्सच्या प्रोटेक्शनसाठी सुद्धा ज्युडिशियरीने सिग्निफिकंट स्टेप घेतलेले आपल्याला दिसून येतात. इन बंधुआ मुक्ती मोर्चा वर्सेस युनियन ऑफ इंडिया या केसमध्ये कोर्टाने डायरेक्शन इश्यू केले होते टू इरॅडिकेशन ऑफ बाउंडेड लेबर्स. त्याचबरोबर एमसी मेहता वर्सेस स्टेट ऑफ तमिळनाडूमध्ये कंपन्सेशन दिलं होतं आणि रिहॅबिलिटेशन ऑफ चाइल्ड लेबर्स वरती सुद्धा डिस्कशन झालं होतं आणि रिहॅबिलिटेशन ऑफ चाइल्ड लेबर्स रिलेटेड जजमेंट देण्यात आलं होतं. सो एमसी मेहता वर्सेस युनियन ऑफ वर्सेस स्टेट ऑफ तमिळनाडू आणि बंधुआ मुक्ती मोर्चा वर्सेस युनियन ऑफ इंडिया. बंधुआ मुक्ती मोर्चामध्ये इरॅडिकेशन ऑफ बाउंडेड लेबर्स, while in MC Mehta versus State of Tamil Nadu, compensation and rehabilitation of child laborers. In Gaurav Jain versus Union of India, the court emphasized rehabilitation measures for victims of prostitution. Gaurav Jain versus Union of India मध्ये प्रॉस्टिट्यूशनच्या ज्या काही विक्टिम्स असतात, सो त्यांना रिहॅबिलिटेशन कोर्टानं प्रोव्हाइड केलं होतं किंवा त्यांचे मेजर्स दिले होते. सच इंटरव्हेन्शन्स हायलाइट ज्युडिशरीज रोल इन ऍड्रेसिंग डीप रूटेड सोशल इनइक्वॅलिटीज अँड इन्शुरिंग डिग्निटी फॉर मार्जिनलाइज्ड सेक्शन्स. आता हे काही एकदम एक्झाम्पल्स आहेत, असे आपल्याला असंख्य एक्झाम्पल्स माहिती आहेत की ज्यामध्ये ज्युडिशरीने सिग्निफिकंट स्टेप घेतलाय आणि वल्नरेबल ग्रुप्सच्या प्रोटेक्शनसाठी म्हणून एक पुढे आलेली ज्युडिशरी आपल्याला दिसून येते आणि त्यासाठीचे जजमेंट्स दिलेले आपल्याला दिसून येतात. यातून जे डीप रूटेड सोशल इव्हिल्स आहेत, वर्षानुवर्ष ज्या इनइक्वॅलिटीज प्रॉमिनंट आहेत, त्याचबरोबर जे काही वल्नरेबल ग्रुप्स आहेत जे कॉम्प्रोमाइज करतायत डिग्निफाईड लाईफ, सो त्यांच्यासाठी म्हणून, त्या मार्जिनलाइज सेक्शनसाठी म्हणून कोर्टानं दिलेले हे जजमेंट्स म्हणजे एक प्रकारचं वरदान आहे किंवा त्यांना या सगळ्यातनं बाहेर येण्यासाठीचं एक साधन किंवा एक माध्यम मिळालं या सगळ्या ज्युडिशियल डिसिजन्सच्या माध्यमातून. सो इथे आपण असं म्हणू शकतो ना की ज्युडिशियल प्रोसेस हे इन्स्ट्रुमेंट आहे सोशल ऑर्डरचं. समाजामध्ये एक ऑर्डर कधी तयार होऊ शकते, जेव्हा वल्नरेबल ग्रुप्स प्रोटेक्टेड असतील, जेव्हा सर्व जे काही सिटीजन आहेत ते व्यवस्थित त्यांचं फंडामेंटल राईट्सचं प्रोटेक्शन होत असेल, त्याचबरोबर जो काही ग्रुप आहे जेंडर इक्वॅलिटी ज्या सोसायटीमध्ये आहे, त्याचबरोबर जिथे बाउंडेड लेबर्स नाहीयेत, लेबर राईट्स आहेत, कास्ट डिस्क्रिमिनेशन नाहीये, सो अशी सोसायटी म्हणजेच सोशल ऑर्डर असलेली सोसायटी किंवा सामाजिक व्यवस्था असलेली सोसायटी, समाज असं आपण म्हणू शकतो ना. तो यासाठी ज्युडिशरीची भूमिका ही अत्यंत महत्वाची असलेली आपल्याला दिसून येते. जेंडर जस्टिस हॅज बीन अनदर इम्पॉर्टंट एरिया वेअर ज्युडिशियल प्रोसेस हॅज कॉन्ट्रीब्युटेड सिग्निफिकंटली इन सोशल ऑर्डरिंग. जेंडर जस्टिसचा पण एक मोठा डोमेन आहे की जिथे ज्युडिशियल प्रोसेसनी एकदम सिग्निफिकंट कॉन्ट्रीब्युशन दिले, अत्यंत महत्वाची भूमिका बजावलेली आहे. एक लँडमार्क जजमेंट आपल्याला माहिती आहे, विशाखा वर्सेस स्टेट ऑफ राजस्थान.
या जजमेंटमध्ये सुप्रीम कोर्टानं गाईडलाईन्स फ्रेम केल्या होत्या टू प्रिव्हेंट सेक्शुअल हॅरॅसमेंट ॲट वर्कप्लेस. पर्टिक्युलरली प्रिव्हेन्शन ऑफ सेक्शुअल हॅरॅसमेंट ॲट वर्कप्लेस साठी आपल्याकडे या आधी विशाखा वर्सेस स्टेट ऑफ राजस्थानच्या आधी कोणताही कायदा अस्तित्वात नव्हता. पण जेव्हा सुप्रीम कोर्टानं या गाईडलाईन्स फ्रेम केल्या त्यानंतर आपला पॉश ऍक्ट समोर आला. सो लेईंग द फाउंडेशन फॉर फ्युचर लेजिस्लेशन. सो याच्या माध्यमातून काय झालं, पॉश ऍक्ट साठीचं जे फाउंडेशन आहे, जो पाया आहे, तो पाया घालून देण्याचं काम कुणी केलं होतं? सुप्रीम कोर्टानं केलं होतं इन द केस ऑफ विशाखा वर्सेस स्टेट ऑफ राजस्थान. इन मोहम्मद अहमद खान वर्सेस शहाबानू बेगम मेंटेनन्स राईट रिलेटेड ही केस आहे. तिथे डायव्होर्स्ड मुस्लिम वुमनचे जे काही मेंटेनन्स राईट आहेत ते प्रोटेक्ट करण्यात आले होते आणि अपहेल्ड फॉर अ डायव्होर्स मुस्लिम वुमन. मेंटेनन्स राईट्स वेअर अपहेल्ड फॉर द डायव्होर्स मुस्लिम वुमन, प्रमोटिंग इक्वॅलिटी अँड जस्टिस. Additionally, in Air India versus Nargesh Mirza, discriminatory service conditions against women were struck down. आपल्याला माहिती आहे ही केस एअर इंडिया वर्सेस नरगेश मिर्झा. या केसमध्ये काही डिस्क्रिमिनेटरी सर्व्हिस कंडिशन्स घालून दिल्या होत्या ज्या की पर्टिक्युलरली वुमनसाठी होत्या. जर त्या प्रेग्नेन्सीच्या काळामध्ये त्यांची नोकरी जाणार अशा त्या प्रोव्हिजन्स होत्या. त्याचबरोबर मॅरेज आणि प्रेग्नेन्सीच्या रिलेटेड हे काही कंडिशन घालून दिल्या होत्या विच आर व्हेरी डिस्क्रिमिनेटरी. कारण प्रेग्नेन्सी आपल्याला माहिती आहे की अत्यंत नॅचरल प्रोसेस आहे आणि ती नॅचरल प्रोसेस झाली म्हणून किंवा प्रेग्नेन्सी आहे म्हणून एखाद्या महिलेची नोकरी जाणं दिस इज अनजस्ट. ओके. आणि हे इक्वॅलिटीच्या प्रिन्सिपलच्या त्या विरोधात आहेतच आणि त्याचबरोबर जस्टिसला सुद्धा हॅम्पर करणारी गोष्ट होती किंवा ह्या कंडिशन्स होत्या. त्यामुळे कोर्टाने त्या स्टक डाऊन केल्या. इन लता सिंग वर्सेस स्टेट ऑफ उत्तर प्रदेश, द कोर्ट प्रोटेक्टेड इंटरकास्ट मॅरेजेस, रिएन्फोर्सिंग इंडिव्हिज्युअल लिबर्टी अँड डिग्निटी. लता सिंग वर्सेस स्टेट ऑफ उत्तर प्रदेश या केसमध्ये इंटरकास्ट मॅरेजेसना कोर्टाने प्रोटेक्शन दिलं आणि त्याचबरोबर इंडिव्हिज्युअल लिबर्टी, कोणी कोणाबरोबर लग्न करावं, कोणी कोणाबरोबर संसार करावा, कोणी काय खावं, कोणी काय घालावं, हा सगळा प्रश्न हा प्रत्येक व्यक्तीचा असतो. इंडिव्हिज्युअल लिबर्टीचा तो भाग असतो. आर्टिकल 21 राईट टू लाईफ अँड पर्सनल लिबर्टी, प्रत्येकाला लिबर्टी आहे, प्रत्येकाला जीवन जगण्याचं स्वातंत्र्य आहे आणि हेच डिग्निटीकडे नेणार आहे. जर हे डिग्निफाईड लाईफ आहे की जिथे प्रत्येकाला स्वतःचे निर्णय स्वतः घेता येत आहेत. सो लता सिंग वर्सेस स्टेट ऑफ उत्तर प्रदेशमध्ये कोर्टाने इंटरकास्ट मॅरेजला प्रोटेक्ट केलेलं आपल्याला दिसून येतं. द ज्युडिशियल प्रोसेस ऑल्सो प्लेज अ डेटरंट रोल इन प्रिव्हेंटिंग अॅट्रॉसिटीज अँड क्राईम्स. बघा, डेटरंट रोल, एखाद्या गोष्टीची भीती घालून देण्याचं काम सुद्धा ज्युडिशियल प्रोसेस करते. इन स्टेट ऑफ एमपी वर्सेस आर के बलोथिया, द कोर्ट अपहेल्ड रिस्ट्रिक्शन्स on anticipatory bail in cases involving atrocities against scheduled castes and scheduled tribes, thereby strengthening legal protections for marginalized communities. Anticipatory bail घेण्याच्या संदर्भामध्ये कोर्टानं नियम एकदम स्ट्रिक्ट केले आणि त्यामध्ये कोर्टाने अपहेल्ड केल्या ज्या काही रिस्ट्रिक्शन्स आहेत अँटिसिपेटरी बेलच्या रिलेटेड, त्या रिस्ट्रिक्शन्स बरोबर आहेत असंच कोर्टाने सांगितलं या पर्टिक्युलर केसमध्ये. कारण इथे एक डेटरंट ऍक्ट होता हा कोर्टाचा की अशा पद्धतीची कृती करताना लोक धजावली पाहिजेत. अॅट्रॉसिटी करत असताना लोकांनी विचार केला पाहिजे एखाद्या व्यक्तीच्या किंवा शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब्सच्या रिलेटेड कुठल्याही प्रकारची अॅट्रॉसिटी कमिट करत असताना. सो अँटिसिपेटरी बेलला अपहेल्ड करण्यात, अँटिसिपेटरी बेल रिजेक्शन ऑफ अँटिसिपेटरी बेल हे अपहेल्ड करण्यात आलं या पर्टिक्युलर जजमेंटमध्ये. thereby strengthening legal protection for marginalized community. आणि legal protection for marginalized community strengthen करण्यात आलेलं आपल्याला इथे दिसून येतं. Similarly, state of MP versus बाबूलाल, the court emphasized strict punishment in rape cases. या केसमध्ये रेप साठीची जी काही पनिशमेंट आहे ती स्ट्रिक्ट करण्यात आली. हायलाइट ज्युडिशरीज कमिटमेंट टू प्रोटेक्टिंग विक्टिम्स अँड मेंटेनिंग लॉ अँड ऑर्डर. ठीक आहे, यामधून ज्युडिशरीची एक कमिटमेंट दिसून आली की स्ट्रिक्ट रेप पनिशमेंट दिल्यामुळे ज्युडिशरीची एक कमिटमेंट होती की विक्टिमला प्रोटेक्ट करायचंय, पुन्हा असे ऍक्ट करण्यापासून लोक दूर गेली पाहिजेत किंवा लोकांनी असा विचारच केला नाही पाहिजे, डेटरन्स समाजामध्ये क्रिएट झाला पाहिजे. सो त्यासाठी म्हणून हा ज्युडिशरीने डिसिजन घेतलेला आपल्याला दिसून येतो. The constitutional framework further strengthened the role of judicial process in social ordering.
आता कॉन्स्टिट्युशनल फ्रेमवर्क पुढे जाऊन रोल ऑफ ज्युडिशियल प्रोसेस इन सोशल ऑर्डरिंग मध्ये आपला रोल स्ट्रेंथन करताना दिसून येतो. बाय विच प्रोव्हिजन्स अंडर आर्टिकल 14 इक्वॅलिटी ऑफ लॉ, इक्वॅलिटी equality before law and equal protection of law. Article 15, prohibition of discrimination on the basis of religion, race, caste, sex and place of birth. Article 16, equality in opportunity of in public employment. And 17, abolition of untouchability. So यामध्ये आपल्याला इक्वॅलिटी अँड प्रोहिबिशन ऑफ डिस्क्रिमिनेशन दिसून येतं. त्याचबरोबर आर्टिकल 38, 39A, 49, 42 टू 47 जे आहेत, जिथे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स दिलेले आहेत, स्टेटला काही डायरेक्शन्स दिलेले आहेत की स्टेटने या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. जेव्हा स्टेटकडे पैसा असेल, बेसिकली स्टेटकडे रिसोर्सेस असतील, तेव्हा स्टेटने सोशल अँड इकॉनॉमिक जस्टिसच्या प्रमोशनसाठी या गोष्टी करायच्या आहेत. सो ज्युडिशियल प्रोसेस हे जे काही कॉन्स्टिट्युशनल फ्रेमवर्क आहे, आपलं प्रोव्हिजन्स आहे त्या कॉन्स्टिट्यूशनच्या, त्या स्ट्रेंथन करण्याचं काम करते आपल्या व्हेरियस जजमेंट्स मधून. Judiciary interprets these provisions in progressive manner to ensure the constitutional ideals and translated in reality. So ज्युडिशियरी इंटरप्रिट करते ह्या प्रोव्हिजन्सला कसं, प्रोग्रेसिव्ह मॅनर मध्ये, आणि ज्या कॉन्स्टिट्युशनल आयडियल्स, कॉन्स्टिट्युशनल मेकर्सच्या मनामध्ये काहीतरी आयडियल्स होते, काहीतरी त्यांचं ध्येय होतं. सो त्या ध्येयापर्यंत जर पोहोचायचं असेल तर ते आयडियल्स जर आपल्याला समजले, जर आपण ते समजून घेतले, तर आपल्याला लक्षात येतं की ज्युडिशियरीचं जे इंटरप्रिटेशन आहे, सो ते त्याच माध्यमातनं ज्युडिशियल आयडियल्सला इन्शुअर करणारं आहे आणि रियालिटीमध्ये ते ज्युडिशियल आयडियल्स उतरवणारं आहे. बघा, रियालिटीमध्ये जर ज्युडिशियरी नसेल तर हे जे फक्त आपल्याकडे लॉज आहेत किंवा जे नुसते स्टॅट्यूट्स आहेत, नुसतं आपलं जे काही रिटन कॉन्स्टिट्यूशन आहे, तर ते कॉन्स्टिट्यूशन डेड लॉ होऊन जाईल. ओके, त्याच्यामध्ये जीवन फुंकण्याचं किंवा त्याच्यात जीव घालण्याचं किंवा त्याला जिवंत ठेवण्याचं काम कोण करतंय, तर ज्युडिशियरी करते थ्रू इट्स इंटरप्रिटेशन. Thus, the courts act as instrument for achieving the broader goals of justice, equality, welfare envisioned by the Constitution. So, court काय करतंय, instrument for achieving broader goals. Court ऍक्ट करतंय ऍज अन इन्स्ट्रुमेंट मोठे मोठे गोल्स अचीव्ह करण्यासाठी, जसं की जस्टिस, इक्वॅलिटी, वेलफेअर, आणि हे सगळे कशामध्ये आहेत, इन्व्हिजन्ड बाय द कॉन्स्टिट्यूशन. कॉन्स्टिट्यूशन मध्ये सांगितलेले सगळे गोल्स आहेत आणि त्या गोल्स पर्यंत पोहोचण्यासाठी, सोसायटीला नेण्यासाठी. बघा, सोशल ऑर्डर आहे, समाजामध्ये व्यवस्था आहे, असं आपण कधी म्हणू शकतो जेव्हा आपल्या कॉन्स्टिट्यूशनचे जे काही सगळ्या प्रोव्हिजन्स आहेत, त्या सगळ्या प्रोव्हिजन्स प्रोटेक्टेड आहेत एखाद्या सोसायटीमध्ये, तर आपण म्हणू शकतो की सोशल ऑर्डर आहे. सो या प्रोटेक्शनचं बेसिकली काम कोण करतंय, तर ज्युडिशियल प्रोसेस करते, ज्युडिशियरी करते. सो ज्युडिशियल प्रोसेस ऍज अन इन्स्ट्रुमेंट ऑफ सोशल ऑर्डर. An important feature of a judicial process, it is dynamic and creative in nature. डायनॅमिक आहे आणि क्रिएटिव्ह आहे. आपण हा सुद्धा पॉइंट अभ्यासणार आहोत, क्रिएटिव्हनेस ऑफ ज्युडिशियल प्रोसेस. त्याचबरोबर जजेस ऑफन गो बियॉन्ड स्ट्रिक्ट इंटरप्रिटेशन ऑफ लॉ टू फिल गॅप्स, क्लॅरिफाय अँबिग्युटीज अँड अडॅप्ट लिगल प्रिन्सिपल्स टू चेंजिंग सोशल नीड्स. बघा, फक्त मेयर ज्युडिशियल प्रोसेसमध्ये फक्त मेयर ऍप्लिकेशन ऑफ लिगल प्रिन्सिपल्स किंवा लिगल नॉर्म्स नाहीये. म्हणजे तुमचं फक्त स्टॅट्यूट्स किंवा कोड जे काही तयार आहे त्याचं फक्त ऍप्लिकेशन करायचं एवढंच इन्व्हॉल्ड नाहीये ह्या सगळ्यामध्ये. तर त्याचबरोबर आपल्याला काय दिसून येतं, तर ज्युडिशियरी वेळोवेळी इंटरप्रिटेशन देत असते टू फिल गॅप्स, टू क्लॅरिफाय अँबिग्युटीज अँड टू अडॉप्ट न्यू लिगल प्रिन्सिपल्स. आता अडॉप्शन ऑफ न्यू लिगल प्रिन्सिपल्स का गरजेचं आहे, बिकॉज चेंजिंग नेचर ऑफ सोसायटी. आपण लॉ अँड सोशल ट्रान्सफॉर्मेशन शिकताना सुद्धा हे बघितलंय की सोसायटीचं नेचर बदलतं आहे, समाज बदलता आहे. त्यामुळे या चेंजिंग नेचर ऑफ सोसायटीला टॅकल करण्यासाठी नवीन नवीन लिगल प्रिन्सिपल्स लागणार आहेत, किंवा डील करण्यासाठी या चेंजिंग नेचर ऑफ सोसायटी बरोबर आपल्याला काय लागणार आहे, चांगले कायदे लागणार आहेत, नवीन कायदे लागणार आहेत, अमेंडमेंट्स लागणार आहेत. आणि जर स्ट्रिक्ट इंटरप्रिटेशन केलं, जे ऑलरेडी एक्झिस्टेड स्टॅट्यूट्स किंवा कोड्स आहेत त्याचं फक्त स्ट्रिक्ट इंटरप्रिटेशन केलं, जसं कार्डिझोने सांगितलं होतं, इझी केसेसमध्ये आपण करतो. 2 टाइप्स सांगितले होते ना त्यांनी केसेसचे, आधीचं लेक्चर बघितलं असेल त्यांना माहिती आहे की स्ट्रिक्ट इंटरप्रिटेशन आणि हार्ड केसेस आणि इझी केसेस. इझी केसेसमध्ये काय असतं, स्ट्रिक्ट इंटरप्रिटेशन असतं, फक्त इंटरप्रिट केलं आणि ती केस सॉल्व्ह झाली. पण हार्ड केसेसमध्ये गॅप्स फिल करायला लागतात, अँबिग्युटीज दूर करायला लागतात, काही वेळा लॉ सायलेंट असतो, जसं की प्रिव्हेन्शन
प्रोटेक्शन ऑफ सेक्शुअल हॅरॅसमेंट ऍट वर्क प्लेसच्या बाबतीत सेक्शुअल हॅरॅसमेंट ऍट वर्क प्लेसच्या बाबतीत लॉ सायलेंट होता, जे की विशाखा स्टेट ऑफ राजस्थान या केसमध्ये कोर्टानं गाईडलाईन्स देऊन हा सायलेन्स ब्रेक केला, राईट. सो हे कोणी काम केलं, हे ज्युडिशरीने काम केलं. सो दिस क्रिएटिव्ह रोल लीड्स टू डेव्हलपमेंट ऑफ न्यू डॉक्ट्रिन्स, यातून न्यू डॉक्ट्रिन्स तयार होतात. जसं केशवानंद भारती वर्सेस स्टेट ऑफ केरलाच्या केसमध्ये बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिन क्रिएट झालं. काहीही अमेंड करत निघाले होते पार्लमेंट. सो पार्लमेंटला कुठेतरी सांगणं गरजेचं होतं की तुम्ही बेसिक स्ट्रक्चरला हॅम्पर नाही करू शकत, कॉन्स्टिट्यूशनची जी विजन आहे, जे गोल आहे, ते तुम्ही हॅम्पर करू शकत नाही, त्याला तुम्ही बाधा पोचवू शकत नाही. नवीन नवीन प्रेसिडेंट तयार केले जातात, नवीन नवीन केसेस आपल्या समोर येतात आणि त्याच्यात जे काही इंटरप्रिटेशन दिलेलं असतं ते नेक्स्ट केसमध्ये प्रेसिडेंट म्हणून वापरलं जातं, राईट. सो मेकिंग द लॉ रिस्पॉन्सिव्ह अँड रिलेव्हंट, यातून लॉला रिस्पॉन्सिव्ह आणि रिलेव्हंट बनवण्याचं काम ज्युडिशरी करते. द डिसिजन्स ऑफ द सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया प्ले क्रुशियल रोल इन गायडिंग लोअर कोर्ट्स अँड शेपिंग इव्हॅल्युएशन ऑफ लिगल प्रिन्सिपल्स इन इंडिया. जे सुप्रीम कोर्टाचे डिसिजन्स असतात, पर्टिक्युलरली आपल्याला माहितीये की ते सुप्रीम कोर्टचे डिसिजन्स लोअर कोर्ट्सला बाइंडिंग असतात, किंवा सुप्रीम कोर्टचे डिसिजन्स लोअर कोर्ट्स वापरतात, आणि त्यातून काय होतंय, शेप होती आपली लिगल सिस्टीम, इव्हॉल्युशन ऑफ लिगल प्रिन्सिपल्स, आणि त्यातून आपले लिगल प्रिन्सिपल सुद्धा इव्हॉल्व्ह होताना दिसत आहेत. सो बेसिकली हा आपला एक पॉइंट होता की ज्यामध्ये आपण लॉ ज्युडिशियल प्रोसेस ऍज अन इन्स्ट्रुमेंट ऑफ सोशल ऑर्डर बघितलं. ठीक आहे, म्हणजे ज्युडिशियल प्रोसेसची सोशल ऑर्डर मेंटेन करण्यामध्ये जी काही भूमिका आहे ती सर्व या अंडर कव्हर होते. आता यामध्येच एक नेक्स्ट पॉइंट आहे, बॅलन्सिंग इंडिव्हिज्युअल फ्रीडम अँड कलेक्टिव्ह वेलफेअर. या रिलेटेड क्वेश्चन विचारला गेलेला आहे आपल्या एक्झाम मध्ये. सो नेक्स्ट क्लासमध्ये आपण हा एक पर्टिक्युलर पॉइंट, बॅलन्सिंग इंडिव्हिज्युअल फ्रीडम अँड कलेक्टिव्ह वेलफेअर बघणार आहोत. ठीक आहे, ज्युडिशियल प्रोसेस ऍज अन इन्स्ट्रुमेंट ऑफ सोशल ऑर्डर आपल्याला समजलंय. आणि नेक्स्ट यामध्ये आपण हे जे हा जो पर्टिक्युलर पॉइंट आहे, बॅलन्सिंग इंडिव्हिज्युअल फ्रीडम अँड कलेक्टिव्ह वेलफेअर, आणि त्याचबरोबर डॉक्ट्रिन ऑफ प्रपोर्शनॅलिटी, ह्या दोन्ही इम्पॉर्टंट कन्सेप्ट नेक्स्ट क्लासेसमध्ये बघणार आहोत. त्यानंतर पूर्णपणे ज्युडिशियल प्रोसेस इन सोशल ऑर्डर आपलं कव्हर होईल, आणि मग त्यानंतर आपण हा जो टेबल आहे तो अभ्यासू, म्हणजे आपल्याला पूर्ण क्लॅरिटी येईल की ज्युडिशियल प्रोसेस आणि सोशल ऑर्डर यांचा काय संबंध आहे, आणि ज्युडिशियल प्रोसेस ऍज अन इन्स्ट्रुमेंट ऑफ सोशल ऑर्डर कसं काम करते. ठीक आहे, आतापुरतं आपण इथेच थांबूयात. नेक्स्ट क्लासमध्ये हाच पॉइंट सोशल ऑर्डरवाला पुढे कंटिन्यू करूयात. बॅलन्सिंग इंडिव्हिज्युअल इंटरेस्ट बघूया. ठीक आहे, इंडिव्हिज्युअल फ्रीडम अँड कलेक्टिव्ह वेलफेअर. ठीक आहे, थांबूयात आता. थँक्यू.